नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण व्हेज मेयोनीज सँडविच बनवणार आहे। त्यासाठी मी ते एक मोठी काकडी बारीक कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथे मी एक टोमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या पण व्हेजिटेबल आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता, जसं की गाजर, बीट, कॉर्न, वाटाणा ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तर एकदा मी हे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत टोमॅटो केचप। तर इथे मी साधारणतः 2 चमचे टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे मेयोनीज। तर हे व्हेज मेयोनीज आहे। तर आता याच्यामध्ये मी 3 चमचे साधारणतः व्हेज मेयोनीज पण याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर इथे माझ्याकडे चिली सॉस नव्हता म्हणून मी ते थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्याकडे चिली सॉस असेल तर तुम्ही अर्धा ते 1 चमचा घालू शकता। त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ सुद्धा घातलेलं आहे। तर मीठ जास्त घालायचं नाही आहे, मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, कारण की हे सँडविच खारट पण होऊ शकतं। मीठ घातलं नाही तरीही चालेल आणि घातलं तर चिमूटभरच घालून घ्यायचं आहे। तर आता छान ही स्टफिंग मी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सँडविचसाठी लागणारी स्टफिंग आपली बनवून तयार झालेली आहे। तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया। तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा हे सँडविच बनवू शकता। तर स्टफिंग लावल्यानंतर दुसरा ब्रेड अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं। आता इथे मी एक तवा गरम करून घेतला आहे, त्यावर मी तेल घातलेलं आहे। तुमच्याकडे बटर, तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर घालून घेऊ शकता। त्यानंतर सँडविच ठेवायचं तव्यावर, नंतर एक जड वस्तू ठेवायची आहे। यामुळे काय होतं, सँडविच खाताना त्यातल्या व्हेजीस ज्या आहेत त्या निघत नाही आणि सँडविच मस्त पक्कसं बनून तयार होतं। आता खालच्या साईडने खूप छान क्रिस्पी असं भाजलेलं आहे, त्यामुळे मी साईडने आणि वरतून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर हे सँडविच आपल्याला पलटून घ्यायचं आहे। आता वरतून परत मी हा खलबत्ता ठेवला आहे, जेणेकरून खालच्या साईडने सुद्धा छान असं क्रिस्पी सँडविच बनावं म्हणून। आता काही वेळानंतर हा खलबत्ता मी बाजूला काढून घेतला आणि आता हे सँडविच तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असा डार्क ब्राऊन कलर आला आहे। छान क्रिस्पी हे सँडविच आपलं बनून तयार झालेलं आहे। आता याला मी सर्व करून घेते। आता हे सँडविच गरमागरमच बनवायचं आणि छान असं गरम असतानाच कट करून घ्यायचं, म्हणजे ते खूप छान कट होतं। आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं व्हेज मेयोनीज गरमागरम सँडविच बनून तयार झालेलं आहे। या केचपसोबत सुद्धा सर्व करू शकता। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त असं सँडविच बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।